ज्या मार्गाने सत्ताधारी सत्ता मिळवत आहे त्या मार्गाने आम्हाला सत्ता नको. आम्ही सत्ता जी आहे ती संविधानिक मार्गाने वैचारिक भूमिकेच्याच मार्गाने आम्हाला सत्ता हवी. अशी भस्मासूर निर्माण करणारी सत्ता आम्हाला नको. आणि लंगडी लढाई आमची मान्य नाही. आम्ही लढाई थेट स्वरूपात ही लढत आहोत. या लढाईमध्ये आम्ही वैचारिक लढाई आहे आणि आम्ही आमचा वैचारिक भूमिका घेऊन थेटपणाने विरोधकांना अर्थात सत्ताधाऱ्यांना भिडत आहोत. महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुण्यात आहेत, आपल्यासोबत आहेत. हर्षवर्धनजी, एकंदरीत या महानगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय, कशा पद्धतीने काँग्रेस पुढे जाते? काँग्रेस पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये त्या स्थानिक शहरांचं नेतृत्व, त्या स्थानिक शहरामध्ये असणारं आमचं योगदान या सर्वांच्या अनुषंगाने पुढे जात आहे. आम्ही डोर टू डोरवर भर देत आहोत आणि आमच्या कॉर्नर मीटिंग पण फार मोठ्या प्रमाणावर पुण्यात होत आहे. पण एकीकडे तुम्ही काही वेळापूर्वी असं बोललेला होता की ही जी लढाई आहे ती लंगडी लढाई आहे. काय कारण आहे? ही फ्रस्ट्रेशन आहे किंवा ज्या पद्धतीने युती किंवा सत्ताधारी वागत आहेत ते त्याकडे तुम्ही रोख करता? नाही, लंगडी लढाई वगैरे मी कधी म्हटले नाही आणि लंगडी लढाई आमची मान्य नाही. आम्ही लढाई थेट स्वरूपात ही लढत आहोत. या लढाईमध्ये आम्ही वैचारिक लढाई आहे आणि आम्ही आमचा वैचारिक भूमिका घेऊन थेटपणाने विरोधकांना अर्थात सत्ताधाऱ्यांना भिडत आहोत. पण एकीकडे आपण जर विधानसभा निवडणुका बघितल्या, नगरपालिका निवडणुका बघितल्या, ज्या पद्धतीने सत्ताधारीचा जो घोडदौड सुरू आहे ही रोखण्यासाठी काँग्रेस आणि आघाडीकडून तसे प्रयत्न होत आहेत का? ज्या मार्गाने सत्ताधारी सत्ता मिळवत आहे त्या मार्गाने आम्हाला सत्ता नको. आम्ही सत्ता जी आहे ती संविधानिक मार्गाने वैचारिक भूमिकेच्याच मार्गाने आम्हाला सत्ता हवी. अशी भस्मासूर निर्माण करणारी सत्ता आम्हाला नको. पण ज्या पद्धतीने आपण बघितलं की मुंबईमध्ये तुमची युती आघाडी झालेली नाहीये शिवसेनेबरोबर, इथं जरी आघाडी असली पुण्यामध्ये, मात्र हे कुठेतरी सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरतंय. ह्या आघाडीमध्ये समन्वय नाहीये का? नाही, असा निकाल आल्यानंतर यावर बोलणं ठीक राहील. आम्ही स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांना आघाडी आणि युतीच्या संदर्भात अधिकार दिले होते. त्यांनी त्या ठिकाणी स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचं समर्थन केलं. ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडून जे जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत, अनेक गोष्टी मुफ्त मध्ये दिल्या जात आहेत, हे सगळे असताना सत्ताधारी कुठेतरी त्यांच्या सत्तेचा वापर करताय. काँग्रेस काय सत्तेचा वापर करतंय, खोटी आश्वासनही देत आहे. आता ही आश्वासनं पूर्ण करण्याकरता पैसे कुठून आणणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे. सपकाळ साहेब, एकीकडे आपण जर बघितलं तर तुमचे जे आघाडीतील काही घटक पक्ष होते, पूर्वी तुमच्या सोबत होते, जसं वंचित असेल, सातत्याने तुमच्यावर आरोप करते काँग्रेसमुळे आम्ही त्यांच्याशी आघाडी करू शकलो नाही. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेवर सुद्धा आरोप केले जात आहेत सुजात आंबेडकरांकडून. हे सगळं काय चाललंय? अशा आरोपांची आवश्यकता नाही. आम्ही समविचारी पहिले होतो. आता मित्रपक्ष या नात्यानं आम्ही किमान 3 का असेनात मात्र शहरांमध्ये एकत्र आहोत आणि असं असताना कुठली अनावश्यक टीका करण्याची काही गरज नाही. आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने काँग्रेसचा प्रचार राहील आणि काय तुम्ही एक्सपेक्ट करताय? किती महानगरपालिकांमध्ये सत्ता येऊ शकते काँग्रेस? सत्ता हा आमचा परवलीचा शब्द नाही. विचार हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आणि वैचारिक संघर्षाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जाऊ. हे मनुवादी सरकार उलथून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही असणारी आमची पुढील भूमिका आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण बघितलं की हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय की सत्ता हा आमचा उद्देश नाही, तर ही जी व्यवस्था आहे ती उलथून लावणं हा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राहुल वाघ, नवराष्ट्र न्यूज, पुणे.